हॅलो. पुरंदर पुरंदर संघ एक एक्स्ट्रा खेळाडू लगेच पाठवून द्या. सचिन 1 मिनिट थांबा. पुरंदर एक्स्ट्रा खेळाडू पाठवा अथवा पेनल्टीला सामोर येता. कोणाचं पाहिजे? पुरंदर कार्तिक कुंभार एक प्लेअर पाठवा ना तुमचा 12th मॅन. विनंती आहे सर धावत या. तुमच्यामुळे मॅच थांबली लक्षात घ्या. अख्ख्या ग्राउंडचा खेळाडूंचा वेळ तुम्ही घालवू नका. आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे सामना ज्यावेळेस तुमचा सुरू होतो दोन्ही संघ एक्स्ट्रा खेळाडू तुम्ही पाठवत चला. आणि मॅच टाइम देखील यानंतर स्टार्ट होईल लक्षात घ्या. सचिन कोल्हे जाऊयात आपण मैदानावरती. या ठिकाणी हॅलो. कार्तिक तुझ्या टीम मध्ये ज्याला नाव माहिती त्याला पाठव यार पटकन. ज्यावेळेस आपण पाहतोय फटका खेळला गेलाय. डीप स्क्वेअरला चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. सचिन कोल्हे यांची टीम आपण पाहतोय मैदानावरती उतरली आहे. पहिल्या सामन्यापासून जर आपण बघितलं ना तर एक चांगली पकड मजबूत करताना ज्यावेळेस चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय कोणतीच धाव असणार नाही. एक धाव क्षमा असावी. एक धाव इथे मिळेल. कार्तिक या ठिकाणी आपण पाहतोय कार्तिक स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील खुळे. कार्तिक आणि स्वप्नील या दोघांची जोडी आहे. इथे मिस टाइम फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र फ्लाय स्लीप या ठिकाणी अडवला जाईल. एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 4 धावा. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं इथे पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. एका षटकानंतर धावफलकावरती असतील इथे मात्र खूप चांगला प्रयत्न केला गेला. चेंडू सी मारे शापार चौकार. 4 धावा असतील. डीजे
धन्यवाद धन्यवाद टीचे. निखिल निखिल मैदानावरती आलाय. पुरंदर संघाकडून आपण पाहतोय आतापर्यंत ज्याने एक उत्कृष्ट खेळीच्या खेळाडूने केली. आशिष आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय. सुरेख गोलंदाजी मिश्रण आहे, संमिश्र गोलंदाजी आहे. वेग आहे, त्यानंतर स्लोवर आहे, यॉर्कर आहे, त्यानंतर चेंडू फिरवण्याची क्षमता आहे. एक चांगली गोलंदाजी आपल्याला आशिषकडून पाहायला मिळते. इथे पहा वेगवान चेंडू टाकला गेला होता आणि झेल टिपला गेलाय. हे कौशल्य आहे. नितीन सर तुम्ही जर बघितलं ना तर एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या संघाकडून सचिन कोल्हे आहे, त्यानंतर आशिष आहे, विशाल आहे. तर एक चांगली आपण पाहतोय गोलंदाजी फळी खऱ्या अर्थाने या संघामध्ये आहे. आणि आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी करताना हे तिघही पाहायला मिळतात. हॅलो, आकाश जाधव यांनी जर षटकार खेळला तर सम्राट मित्रमंडळाकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. हा एकमेव असा खेळाडू आहे जो आल्यानंतर पारितोषिक अनाऊन्स होतात, जो आल्यानंतर पारितोषिक लावली जातात. प्रमोदजी ननावरे यांच्याकडून देखील 500 रुपये. एक षटकार 1500 रुपये गेलाय. या षटकामध्ये आशिषला षटकार ठोकला. इथे बॅटची कडा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बचावला गेला. या अगोदर आपण बघितलं पुरंदर संघ फलंदाजी नक्कीच मजबूत करणं फार गरजेचं आहे. नक्की सांगितलं अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या संघामध्ये काय चुका होतात, काय कमी आहे, काय बॅलन्स ठेवावं लागेल, रणनीती काय आखावी लागेल, हे तुम्हाला प्लॅनिंग करावे लागतील. कारण तुकोबांचं एक सुंदर वाक्य आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुमचा ग्रहपाठ पक्का पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस पुढच्या संघाच्या विरोधामध्ये उतराल. इथे पहा सुरेख चेंडू होता उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेरून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणतीच धाव नाही, अगदी सुरेख आहे. राशिद खान आपल्याला माहिती आहे. तर राशिद खान जर तुम्ही ऍक्शन पाहिली ना तर ज्यावेळेस बॉल डिलिव्हर्ड होतो तर कधी कधी तो देखील त्या प्रकारे देखील चेंडू टाकण्याची क्षमता आशिष मध्ये आहे. या षटकामध्ये एकही धाव नाही आणि पहिली मिडन ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने टाकली गेली आहे. ते मध्ये आशिष याने सामना सुरू आहे तो म्हणजे जवळपास 8वा सामना या ठिकाणी आपल्या भेटीला आलाय. आजच्या दिवसभरातील 2:30 वाजतायत. यानंतर देखील 4 सामना होणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. थोडंसं फास्ट खेळत राहा. राज या ठिकाणी 4थं षटक घेऊन आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आता या ठिकाणी सचिन कोल्हे गोलंदाजी करत असतो, परंतु संघामध्ये परिवर्तन म्हणजे तुम्ही नेहमी आपल्या संघातील गोलंदाजांना स्थान कसं दिलं पाहिजे हे उत्तम उदाहरण आहे. इथे मी स्वतः गोलंदाजी न करता इथे राजच्या हातामध्ये चेंडू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेंडू टाकला गेलाय. सरळ दिशेने खेळलेला फटका. चेंडू मात्र अडवला जाईल. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न होणार का? 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 12 धावा आहेत. 4थं षटक प्रगती पथावर आहे. नितीन सर 12 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. इथे मिड विकेट दिशेने फटका खेळला आहे. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित असणार नाही. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. सोळा धावा धावफलकावरती असतील. पुढे चेंडू टाकला गेला होता. ओव्हर पिच होता आपण पाहतोय. तो मिड विकेटच्या दिशेने खेळून या ठिकाणी चौकार खेचला गेलाय. खूप वेळानंतर मला वाटतं निखिल
स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. इथे परत एकदा समोरच्या दिशेने आला, लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय सचिन कोल्हे उभा आहे. सचिन कोल्हे, विशाल, आशिष प्रभावित केलंय. खूप सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. एक चांगला अभ्यास आहे, एक टीम बॉन्डिंग आहे, एक बॅलन्स टीम आहे आणि खऱ्या अर्थाने एक सांघिक खेळ खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने आपल्याला मैदानावरती करताना असंख्य पाहायला मिळतोय. इथे मिस टाइम फटका, एकच धाव इथे मिळेल. एका धाव्याने धावपलकावरती वाढ. 18 धावा धावपलकावरती असतील. अगदी दमछाक होतीये पुरंदर संघाची. जर आपण बघितलं ना तर आपण पाहतोय इथे धावा बनवण्यामध्ये दमछाक होताना पाहायला मिळतीये. अगदी जकडून ठेवले, बांधून ठेवले. कुठेही फार मोठा फटका मारण्यासाठी संधी दिली जात नाही. इथे एस्ट्या कव्हर करून मारण्याचा प्रयत्न. इथे शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. 20 धावा धावपलकावरती आहेत. संदीप एलवंडे मला वाटतं त्या ठिकाणी उभे आहेत आणि चेंडू अडवतायत. संदीप एलवंडे देखील गोलंदाजी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे डावखुरे हाताचे आकाश, 1001 रुपयाचं पारितोषिक. इथे फटका खेळला गेलाय, चेंडू हवेत. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. लॉंग लेगच्या इथे येतो एक चौकार. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवे, झेल टिपला गेलाय. फलंदाज देखील या ठिकाणी बाद. मी नक्की चौकार षटकार ठोकण्यासाठी गोलंदाजी करत नाही. डेल स्टेन खऱ्या अर्थाने हे रिकी पॉइंटिंग साठी वापरलेलं वाक्य होतं. इथे सचिन तोच दाखवतो. यावेळेस आपण पाहतो जमिनीचा मध्ये फटका केला गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षण होईल. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सचिन कोल्हे चेंडू उचलतोय आणि फलंदाज धावबाद.
पन्नाला 33 धावा नक्की अजिंक्य अजिंक्य तारा विकास अस्वले नाणेफेकीसाठी यायचंय. ए ग्रुप मधले आजच्या दिवसाचे हे शेवटचे 2 सामने होणार आहेत. आत्ताचा जो आहे तो अजिंक्य तारा विरुद्ध तोरणा आणि यानंतरचा शेवटचा सामना या ग्रुप मधला पन्हाळा विरुद्ध रायगड. या ठिकाणी अजिंक्य तारा या संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. साधारण किती धावा करणार तुम्ही? धन्यवाद सर. 32 धावा झालेल्या आहेत. 33 धावांची गरज आहे. आता आम्हाला खरंच रन रेटची गरज आहे, तर आम्ही जवळपास 70+ रन करेल अशी मी अपेक्षा करतो आणि मॅच जिंकेल. सांग मी आधीकडे जातोय. आधी दोन्ही जे सामने झाले आधीचे यामध्ये आधीचा संघ तोरणा पॉवर हिटर 3 सामन्यांमध्ये 2 सामने विजयी आहे. आता जो शेवटचा सामना आहे त्यांचा आज, तर शेवटच्या सामन्यामध्ये तुम्हाला काय केल्यानंतर काय रन रेट ठेवल्यानंतर जिंकण्याचं या ग्रुपमधनं वर जायला चान्स आहे? 40-45 मध्ये थांबवायचा प्रयत्न करेन. 3-1 ओव्हर मध्ये संपवायचा प्रयत्न करणार आम्ही. नक्कीच या ठिकाणी आधीनी ज्या पद्धतीने सांगितलंय नक्कीच त्या पद्धतीने जर त्यांनी कामगिरी केली तर या ग्रुपमध्ये त्यांनाही टेबल टॉपमध्ये जाण्याचा चान्स आहे. दोन्ही संघांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात मित्रांनो आपण परत एकदा. इथे शंकर आणि इथे मी मात्र थांबेल. यावेळेस फटका सुरेख आहे. चेंडू हवेत. सचिन कोल्हेच्या बॅट मधून येतोय चेंडू. एक टप्पा घेत सीमारेषा बार. चौकार 4 धावा. डीजे
अंदाजे करताना पण आपण बघतोय सचिन कोल्हेंना चांगला इफेक्ट वापरतात आणि चांगल्या टेक्निक वापरून क्रिकेट खेळण्याची जिद्द त्यांच्याकडे आहे. पण तेवढ्या ताकदीचा धुरंधर आता पुरंदर टीम मैदानामध्ये स्लो टाकला गेला. इथे बघतोय आपण बॅटची हलकीशी कडा लागली गेली आणि ते फलंदाजाला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. बॅक टू पवेलियन. मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. झटका क्रमांक 1. चांगले असतील ना तुम्हाला प्रत्येक माणूस चांगला दिसेल. तुमचे डोळे थोडेसे खराब असतील ना प्रत्येक माणूस तुम्हाला वाईट दिसेल. तुमचे विचार चांगले असेल तुम्हाला गेम चांगला खेळता. न्यू बॅटर विशाल. विशालच्या बॅटमधून हलक्या हाताने विकेट किपर थोडीशी चुकी करतोय. विशालला मात्र इथे जीवदान मिळतंय. जीवदान क्रिकेटमध्ये मिळणं म्हणजे एक आत्मविश्वास निर्माण करणं आहे. आणि ज्या वेळेस क्रिकेटमध्ये बॅटरचा कॅच सुटलाय ना त्यावेळी त्याचा इफेक्ट त्याची बॅटिंग आपल्याला दिसून आली आहे. बघू विशाल काय आक्रमण चढवेल. पुढल्या चेंडूवरती शंकर गोलंदाजीला तयार. विशाल काय टॅप गेलाय. जबरदस्त फटका. मिड विकेटला इथे मिळेल कॅच. बघायला कोण आलंय मित्रांनो. 1 कोटी 2 कोटी 3 कोटी नाही तब्बल 10 कोटी खर्च करून ज्या प्लेअरला या स्पर्धेमध्ये घेतलाय तो प्लेअर कोण आहे. बाबू डेंग्या. त्याचा नादच नाही करायचा. इकडे बाळा ठाकूर आणि इकडे बाबू या 2 प्लेअरचा थेरगाव मध्ये कोणी नाद नाही करायचा. दिसत्यात करंगळेगत पण दहशत अंगुठ्यागत. जाऊया पुण्याचा मॅच इकडे. ओले ओले ताता थैया बघ भैया सचिन कोले वन बाउन्सी बाबर चौकार. अनेक मैदानामध्ये खेळताना बघितलंय. अनेक वेळा त्यांना बोलताना पण बघितलंय. बॉलरचं नाव सांगा. सचिन कोल्हेच्या बॅट मधून 1 ट्रॅक्टर 2 टमटम चीक टपक डमडम डीप स्क्वेअर लेगला षटकार. पुरंदर संघामुळे मगाही मॅच थांबली. आताही मॅच थांबवतोय. तुम्ही थोडासा विचार करा. विनंती आहे. फक्त बाबूचं नाव नका सांगू. बाबूच्या नावाने दहशत करणाऱ्यांची पण नावं सांगा. बाबू साहेब तुम्ही वर या जरा. नाव काय. वैष्णव. सचिन कोल्हे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवतोय कारण तेवढी ताकद आहे त्याच्याकडे. विश्वास आहे. पन्हाळा लेजेंडचा हा एक चांगला खेळाडू म्हणून सातत्याने त्याच्याकडे बघितलं जात आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय पंचांच्या डाव्या बाजूने चांगली गोलंदाजी करताना वैष्णव. सचिन कोल्हेच्या बॅट मधून किप्परच्या डोक्यावरून 1 2 3 4 5 टप्पे खात जातोय. TPL ला सलामी देत थांबलाय चेंडू मैदानाच्या आत. कधी कधी काय होईल सांगता येणार आहे. किती धावा आताच्या पंच विनोद सर. यस एकच मिळेल. आम्हाला वाटलं गेला 1 2 3 4 टप्पे खात चेंडू थांबलाय. आता काय करणार. धाव सांगा फलक. पण आम्ही टप्पे मोजले. चौकार अजून आम्ही दिला नाही. जोपर्यंत पंच आम्हाला इशारा करणार तोपर्यंत आम्ही चौकार नाही देऊ शकत. बाबूकडे जरा फोकस करा कॅमेरामॅन आधीमध्ये.
175 देशामध्ये तुम्ही दिसाल बाबू. नमस्कार केला चेंडूला आपण बघतोय एक चांगला धाव नक्कीच मिळेल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होईल. 18 धावा फलकावरती. आमचे प्रेम सर खऱ्या अर्थानं सातत्याने प्रत्येक पुणे जिल्ह्यामधल्या स्पर्धेमध्ये त्यांना स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये बोलवलं जातं आणि अनेक वेळा त्यांना आम्ही खेळताना बघितलंय. अंडर-25च्या माध्यमातून ते खेळत असतात. पुढला चेंडू आपण बघतोय सचिन कोले स्ट्राईकला आहेत. धावून पुढे केलाय मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात आहे 30 मध्ये. एक चेंडू एक फटका मस्त अडवला गेला. एका धावेने धावसंख्या फलक 19 धावा फलकावरती. शतक संपलं गेलं इथे दुसऱ्या क्रमांकाचं. 2 ओव्हरींच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 19 धावा फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या आता पन्हाळा लिजन टीमला 14 धावा. अपयश यशाची पहिली पायरी असते. आज तुम्ही हारलात म्हणजे उद्या तुम्ही जिंकणार आहेत. कारण चार्ली चॅम्पलिनने खूप सुंदर वाक्य सांगितलंय सर. त्यांचा इतिहास तुम्ही सांगा की या जगामध्ये कोणतीच गोष्ट कायमस्वरूपीची राहत नाही. आज तुम्ही हारलात उद्या तुम्ही जिंकणार. वन शॉट. काय टायमिंगला जवाब तिथे नुसतं बघावं आणि बघत राहावं. याला काय म्हणायचं. डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक और सचिन कोल्हे का षटकार देख. वाह भाई वाह. जबरदस्त षटकार मैदानामध्ये. माझ्या मते सचिन कोल्हे आहे ते ताकदीने जिद्दीने खेळतो तो सातत्याने. पुढे येऊन मोठं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न पण बॅटेला हलकासा चेंडू स्पर्श होतो आणि एक टप्पा कित आपण बघतोय विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. DOT डॉट. डॉट चेंडूला खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये लय महत्व आहे मित्रांनो. तुम्ही षटकार मारले की टाळ्या शिट्ट्या येतील पण डॉट चेंडू गेला की ओ माय गॉड हा शब्द तुमच्या ओठावरती येईल. कारण त्या चेंडूवरती काय होऊ शकतं ते कोणी काय सांगू शकत नाही. सचिन कोल्हे काय मॅच फिनिश केली आहे. टाईट फिश मॅच